इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझे नमस्कार. अनेक जणांना नीट ऐकू येत नाही आणि कानाचा त्रास होतो. त्याच्यानंतर दाताचा याला पेन असतो, खूप कळा येतात आणि इतकी ती कळ असते की रात्र रात्र आपल्याला झोप लागत नाही. तर या सगळ्या दुःखासाठी आजचं जे ध्यान आहे ते खूप आवश्यक आहे. मी सगळ्यांना विनंती करते की 100% आपण आपले द्या. मीही माझे 100% देते आणि या दुखण्यातून आपण मुक्त व्हा. सगळ्यांना विनंती करते, आपल्याकडे अनेक सिनियर सिटीजन्स असतात, त्यांच्यापर्यंत हे ध्यान जरूर पोचवा. म्हणजे कानाच्या डॉक्टरकडे जाण्याचा प्रश्नच आपल्याला निर्माण होणार नाही. विनंती करते मास्टर्स की आपले सुंदर डोळे हळूवार मिटून घ्या. संकल्प करा मास्टर्स, मी पूर्णपणे माझ्या पूर्णात्म्याशी, परमात्म्याशी एकरूप झाले आहे किंवा झालो आहे. एक क्षण ऊर्जा महसूस करा. सोनेरी रंगाची ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून पाऊस पडावा तशी शरीरभर पसरलेली आहे. आत घ्या मास्टर्स, आणि आत घेण्याचा बीज मंत्र आहे ओम. सगळ्यांनी 3दा ओम म्हणायचे. श्वास आत मणिपूर चक्रापर्यंत आणि श्वास अतिशय हळूवारपणाने बाहेर. 3दा ओंकार ओम. दुसरा श्वास. फील करा मास्टर्स की हा ओंकार पावलापासून मूलाधार चक्रापर्यंत ही ऊर्जा आणि हे स्पंदन पूर्णपणे भरले आहेत. दुसरा ओंकार श्वास बघा मास्टर्स. ओ. आपलं स्वादिष्टान चक्र, मणिपूर, अनाहत, या ओंकाराने प्रकाशमान झाले. स्पंदनांना महसूस करा. पुन्हा तिसऱ्या श्वासाबरोबर आपल्याला आपलं स्पाइन, हात विशुद्ध ते सहस्रार प्रकाशमान करायचे. तिसरा ओंकार घ्या मास्टर्स. ओ.
आवाहन करते. संपूर्ण गुरुतत्व सूर्यनारायण भगवान, गणपती महाराज, धन्वंतरी देवता, श्रीराम आणि माता सीता आपल्या दोन्ही कानांमधून सूर्यदेवाची ऊर्जा, हा सोनेरी प्रकाश आत आत जातोय. ब्रह्मरंध्रातून आणि बाहेरूनही. फील करा मास्टर्स. ब्रह्मरंध्रातून आलेला प्रकाश डाव्या कानावर प्रोसेस करतोय. सगळ्यांनी ताठ बसावं. कोणीही हालू नये. डाव्या कानावर पूर्ण विश्वास ठेवा मास्टर्स. स्पंदनांची सुरुवात सगळ्यांना जाणवते. बीजमंत्र घेते आहे. ओम. कानाचं जे आतलं बोन्स आहेत, हाड आहेत, तिथे तुम्हाला स्पंदन जाणवतील मास्टर्स. आणि आता प्रत्येक सेल, टिश्यू आपला सुद्धा स्वच्छ होतोय. अनेक वाईट गोष्टी आजवर आपण ऐकल्या आहेत. ही प्रोसेस अतिशय महत्वाची आहे. डाव्या कानाचा पूर्ण पडदा, तिथले सेल्स, टिश्यूज, परत जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाते. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. जी काही नकारात्मकता आहे तिथून सगळा काळा धूर निघतोय मास्टर्स. काही काहींना तर जाणवतंय की त्यांचे सगळे स्नायू मोकळे मोकळे होतात. ते पूर्ण लक्ष डाव्या कानावर. ओम.
एक एक परत आपली हळूहळू सुटते. संपूर्ण काळं जे काही आहे तिथून निघालेलं आहे. आणि या ओम बरोबर ते सगळं आलसियांच्या अग्निसमुद्रात विसर्जित झालेलं आहे. पूर्ण लक्ष डाव्या कानावर. ओम. पूर्ण कान आपला स्वच्छ झालाय. आता सगळीकडे हा सोनेरी प्रकाश एक प्रकारचं हिलिंग करतोय. ओम गं गणपतये नमः. 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 फिलिंग तुम्हाला जाणवतंय. पूर्ण कानाला, डाव्या कानाला, एकूण एक सेलला, टिश्यूला, परतेला हिलिंग होत आहे मास्टर्स. हिलिंग अनुभवा. स्पंदनांना बघा. आता एक हिरव्या रंगाचं द्रव जे औषध आहे ते संपूर्ण तुमच्या डाव्या कानातून फिरतंय मास्टर्स. ब्रह्मरंध्रातून घातलेलं आहे आणि त्याची ओल पूर्ण डाव्या कानाला महसूस करा मास्टर्स. त्याचा ओलेपणा, त्याचा सुगंध आणि तुमच्या कानात खोलवर अगदी तुम्हाला विशुद्ध चक्रापर्यंत त्याची ओल जाणवेल. ओघळ जाणवते. जय दुर्गे, जय दुर्गे, जय जय दुर्गे. 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 जय दुर्गे, जय दुर्गे. पूर्ण औषध तुमच्या डाव्या कानाला लागलंय.
कुठे आधी जखम झाली असेल ती सुद्धा हील झालेली आहे. स्पंदनांना महसूस करा मास्टर्स. एकदम शांत. डाव्या कानावर पूर्ण प्रोसेस झालेली आहे आणि तुम्हाला जाणवतंय तुमचा पूर्ण कान हा ऍक्टिव्हेट झालेला आहे. आता उजव्या कानाकडे वळूया. स्पंदन जाणवतात ते. सूर्याचा प्रकाश हा ब्रह्मरंध्रातून उजव्या कानावर ओलसरपणा तुम्हाला जाणवतोय. आता प्रत्येक टिश्यूला, त्या वेल्सना, परतेला हिलिंग होत आहे सोनेरी प्रकाशाने. ओ, 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 उजव्या कानाच्या सगळ्या सेल्स, टिश्यू, परत पेन्स प्रकाशानं स्वच्छ होतात आहे. ओम गं गणपतये नमः. 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 ओम गं गणपतये. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि पूर्ण कान तुमचा क्लिनिंग झालंय, हिलिंग होत आहे, पूर्ण हिलिंग झालंय मास्टर. उजव्या कानाला तुम्हाला जाणवतंय प्रचंड स्पंदन, गोल 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 फिरतंय नुसतं. आणि विशुद्ध चक्राच्या खालपर्यंत नसा बघा तुमच्या मोकळ्या होताना जाणवतात. आता तिथे एक सहस्रारातून आलेलं औषध, सहस्रारावर हिरव्या औषधाचा अभिषेक होतोय आणि ते औषध पूर्ण तुमच्या उजव्या कानात पसरलेलं आहे. जस्ट फील इट. सगळे ओघळ विशुद्ध चक्रापर्यंत पसरले. जय दुर्गे, जय दुर्गे, जय जय दुर्गे, 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 जय दुर्गे, जय दुर्गे. पूर्ण उजव्या बाजूला औषध. इतका खिचाव आहे कोणाकोणाच्या याला की हाड सुद्धा जाणवतात आहे की तिथले मोकळे होतात आहे. दोन्ही कानांचे तुमचे सगळे बोन्स जे असे अकडून बसले होते, आक्रसले होते, ते सुद्धा रिलीफ मिळतोय त्यांना. मला दोन्ही ठिकाणी जाणवत आहे मस्त सत, डाव्या आणि उजव्या बाजूला. येऊन जाणवते औषधाची, स्पंदन जाणवतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
शिवाय नमः शिवाय 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 नमः शिवाय नमः शिवाय शिवाय नमस्ते यस्तु भगवन् विश्वेश्वराय देवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तिकाय त्रिकालानिकालाय कालानिरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदा शिवाय श्रीमन्महादेवाय नमः योगयोगेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय भूत भूत भूतेश्वराय काल काल कालेश्वराय शंभो 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 नमः शिवाय ओम एकदम शांत मास्टर्स एकदम शांत
एकदम शांत. आजची प्रोसेस खूप डीप झालेली आहे. पूर्ण कानाचा भाग आपला ऍक्टिव्हेट झालाय. अजूनही आपल्याला जाणवतंय मातले सूक्ष्म आवाज ज्यांना ऐकू येत नव्हते, कान गळत होते, त्रास होत होता, त्यांना आजचं ध्यान एक नवसंजीवनी आहे. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल पांडुरंगा जय जय विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई. ही प्रोसेस आपल्या कानामध्ये सेट होऊ द्या. मास्टर्स कुठली धसडपसड करू नका, काही करू नका. काही क्षणात पूर्णपणे आपल्या कानांमध्ये सेटल होते. आपल्या शरीरात अणू अणू मध्ये कण कण अणू अणू त्यात ही सेटल होते, स्थिर होते, स्थित होते आणि तुम्हाला डोक्याच्या मागच्या बाजूला जाणवेल. तुमच्या डोक्याच्या मागच्या मध्यभागात स्पंदनांना महसूस करा. राम राम
राम. स्पंदनांना महसूस करा. ओम. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी लाविते. मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. जय जय श्री रघुवीर समर्थ. पूर्णपणे शरणागती आपल्या गुरूंच्या चरणी. आपल्या आई वडिलांना दंडवत प्रणाम. गुरूंना दंडवत प्रणाम. ज्यांना आपण आवाहन केलं होतं ती संपूर्ण गुरुदत्त झाली. सूर्यनारायण भगवान, गणपती महाराज, धन्वंतरी देवता आणि माता सीता व प्रभू श्रीराम यांना या समूहाच्या वतीने दंडवत प्रणाम करते. आणि आपल्याला सगळ्यांना विनंती करते की अगदी हळुवारपणे आपले दोन्ही हात आपल्या कानावर ठेवा. मास्टर्स, कानावर. आता डोळ्यांवर 5, 4, 3, 2, 1, 0. हळूवार डोळे उघडा आणि या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कारागीर, कामगार सगळे सुखी आहेत, आनंदी आहेत. इथल्या स्त्रिया, मुली, गायी, वासरं सुरक्षित आहेत. कल्याण मस्त, कल्याण मस्त. आजची प्रोसेस ही फार अवघड होती. म्हणजे देणाऱ्यालाही जाते आणि त्याला ऊर्जेची खूप गरज असते. अनेक जणांना कानाचं दुखणं असतं. त्याच्यामुळे साहजिकच तुम्ही ही प्रोसेस त्यांना पाठवून त्यांना मदत करा. आणि आपण घेतो तर आपण द्यायलाही हवं. तर न जास्त बोलणे न लगे मास्टर्स. द्यायला शिका. आणि ज्यांना ज्यांना त्रास आहे त्या त्या मातांना, त्या त्या पितांना मदत करा की त्यांना फार अवघड जातं हो. ऐकू येत नाही, कोण काय बोलतं ते समजत नाही आणि याच्यामुळे आत्मविश्वास त्याचं खच्चीकरण होत जातं. त्या लोकांना तुम्ही जरूर मदत करा. काही लोक जर ध्यानाला मानत नसतील तर सबकॉन्शियस माइंड मध्ये जर असतील तर त्यांना हा जो व्हिडिओ तो सुरू करा. म्हणजे त्यांनी जर ऐकला, नित्य नियमाने 21 दिवस त्यांनी जर ऐकला तर त्यांच्यावरही याचा परिणाम होईल. मला वाटतं मला जे बोलायचं होतं ते मी बोलून चुकले. आपल्याला काही सांगायचं असेल तर मी थांबते आणि आपलं ऐकते. आपला माईक आपण सुरू करा आणि बोला. रोहिणीताई बघा जरा, कळत नाही कोण बोलतंय.
हँड रेस करा म्हणजे कळेल कुणाला बोलायचंय ते. नमस्कार ताई. मग छान ऐकू झालं येतंय, आजचं. बोला बोला. कानावर छान प्रोसेस, कानावर प्रोसेस एक वेगळं एक छान सुंदर झालं. आणि मी बाबांना पण याचा उपयोग होईल आपल्या, त्यांना देईन हे. नक्की. त्यांना नक्की त्याचा उपयोग, त्यांना हा प्रॉब्लेम आहे ना, त्यांना देईन हे. हो हो, थोडं नक्की ताई. ऐकून तुम्ही सांगितलं तसं निदान लावून त्यांना सांगेन, ऐका तरी 21 हो दिवस, थोडे दिवस हो, त्यांना फायदा होईल असं मला नक्की वाटतंय. नक्की होईल. ऐकलं. सामान्य, कारण माझ्या कानात पण एकसारखे फोड येतात. औषध घालते पण ते तेवढ्यापुरते बरे होतात आणि मध्ये मध्ये जरा असं त्रास होतो कानांना. तर नेमकी तुम्ही अगदी इतक्या योग्य वेळी प्रोसेस दिली आहे, तर ती आजपासूनच सुरू झाली तर मग मी रोजच करेन. हो मावशी, नक्की. पाठवते आजच. त्याबद्दल धन्यवाद. आणि आपण इतकं छान बरोबर जसं काय कोणाच्या तरी मनातलं जोखून त्याच वेळेला ती प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळतात, त्यासारखं काहीच नाहीये. आमच्याकडनंच काय काय गोष्टी चुकतायत, पण तुमचं सहाय्य अत्यंत आहे. त्याबद्दल धन्यवाद. मी बोला बोलू बोला का? आता. हा, आज पाठवणार आहे मी. काय म्हणालात कळलं नाही परत ताई. आज पाठवणार आहे मी मैत्रिणीला. ओके ओके ओके. धन्यवाद. जयश्री मी ताईंना बोलू? बोलायचंय, बोला. हा. आधी पहिला प्रथम कोटी कोटी प्रणाम. आणि आजची प्रोसेस इतकी अद्भुत आणि इतकी सुंदर होती की मला तर वाटतं आता बहुतेक सगळ्यांचे कान मोकळे झाले असतील आणि सगळ्यांना छान पैकी ऐकू येईल. कारण आपल्याला देवाचं सगळं ऐकायचं आहे, त्याच्यामुळे आपले कान तर चांगलेच पाहिजे. त्याच्यामुळे आजची प्रोसेस खूप सुंदर आणि कोटी कोटी प्रणाम. आणि मला सुद्धा असं कानाला जाणवत होतं की हिरवं औषध चाललंय, सोनेरी प्रकाश येतोय, हे सगळं जाणवत होतं. आणि पाय इतके जड झाले होते, इतके जड झाले होते, शेवटी मला थोडेसे पाय हलवावे लागले. पण 2 मिनिटांनी परत मी नॉर्मलला झाले आणि परत प्रोसेस खूप सुंदर. अंगावरचे शहारे येत होते. खूप सुंदर. कोटी कोटी प्रणाम. सरिता ताई बोला. सरिता पाठक ताई. हा, नमस्कार सगळ्यांना. मी आज बऱ्याच दिवसांनी व्यवस्थित ध्यान अटेंड केलं, कारण मी जरा बाहेर होती. पण आजची प्रोसेस अप्रतिम. ताईंना कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद सगळ्यांचा. मी पण लिंक पाठवते, जास्तीत जास्त लोकांना ह्याचा फायदा व्हावा, तर ते काम करत राहायचंय आपल्याला. धन्यवाद. माझा या प्रोसेसची आवश्यकताच होती खूप. तुला माहित आहे मला कानाने ऐकायला येत नाही, त्यामुळे तुला ऐकायला नाही येतं का? माझा आवाज नाही येत आहे? हा, येतोय हो काकू, येतोय येतोय येतोय. हा. मला या प्रोसेसची खूप आवश्यकता होती आणि मला खूप छान जाणवलं आणि खूप छान प्रोसेस झाली. त्यामुळे अजूनही माझ्या कानाला असा ओलसरपणा जाणवतो आहे आणि कानातून खूप असा काळा धूर वगैरे निघाला, म्हणजे काय निगेटिव्हिटी असेल ती सगळी निघून गेली आहे. आता मला फायदा व्हावा असं मला वाटतं आणि होईल असं मला खात्री पण आहे. त्यामुळे तुला खूप खूप धन्यवाद. आशीर्वाद द्या काकू. आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद आहे बेटा. मला वाटतं सगळ्यांचं बोलून झालंय, मला इथून मला काही दिसत मी नाही. हे केलं काय वारंवार केलं तर चालेल ना? हो हो म्हणजे काकू, चालेल 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 तेच म्हणजे चालेल. आपण रात्रीच्या वेळेला थोडस करत जाईल, म्हणजे मग त्याला मला फायदा जास्त होईल. ज्यांना सिव्हिअर प्रॉब्लेम असेल त्यांनी 21 दिवस केलं तरी चालेल, काही हरकत नाही. अच्छा. ठीक आहे. हा हा, ठीक आहे. ठीक आहे काकू, मी रजा मागू ठीक आहे, आपण थँक्यू. सगळ्यांची.